नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहे तळलेले धपाटे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या तसेच 8 ते 9 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। यामध्ये जिरे 1 चमचा, ओवा अर्धा चमचा घालून मिक्सरला छान असे बारीक वाटून घेतले आहे। अशा पद्धतीने ज्वारीचे पीठ 3 वाटी घेतलेले आहे, तांदळाचे पीठ अर्धी वाटी, गव्हाचे पीठ अर्धी वाटी, डाळीचे पीठ 1.5 वाटी घेतलेला आहे। त्यामध्ये मिरचीची जी पेस्ट आपण मिक्सरला केली आहे ती यामध्ये घातली आहे। तसेच हळद 2 चमचे घातली आहे, चवीनुसार मीठ घातले आहे, भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे। आता हे चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे व हाताने मळून घ्यायचे आहे। पाणी घालून, लागेल तसे पाणी घालून हे छान असे मळून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे। तसेच आता जे आपण कणिक मळून घेतलं आहे त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतले आहेत। पोळपाटावर प्लास्टिकची पिशवी घेतली आहे, त्याला तर असे तेल लावायचे आहे। एक एक करून गोळा घेऊन तो असा छान पुरीच्या साईजचा करायचा आहे। मी ते 4 पुऱ्या बनवून घेतल्या आहेत। कढईमध्ये तेल थोडे गरम झाले की त्यामध्ये एक एक करून ही पुरी सोडायची आहे। अशा पद्धतीने दोन्ही बाजूने पुरी छान अशी तळून घ्यायची आहे। दह्यासोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत अप्रतिम लागते। तर कशी वाटली आजची रेसिपी जरूर कळवा। आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।